दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर मित्रांनो, तुम्ही पुणे किंवा मुंबई येथून पिठापुरमची यात्रा प्लॅन करताय, तर तुम्ही बरोबर व्हिडिओला आला आहात. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विमानाने, रेल्वेने किंवा बाय रोड कसं जायचं हे सांगणार आहे. तिथे गेल्यानंतर काय काय ॲक्टिव्हिटी करायच्या, कुठली मंदिरं व्हिजिट करायची आणि त्याचं टाईम शेड्यूल काय असेल हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. आणि सर्वात शेवटी संस्थांचं जे भक्तनिवास आहे त्याचं फ्रीमध्ये बुकिंग कसं करावं आणि ते अवेलेबल नसल्यास मी तिथे 10 हॉटेल व्हिजिट केली आणि त्यातली सगळ्यात बेस्ट 3 हॉटेल्स मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे. तिन्ही हॉटेल्सचे सेपरेट व्हिडिओ मी बनवलेले आहेत. त्याच्या लिंक्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. ते तुम्ही जरूर बघू शकता. तर ह्या प्रकारे आपण हा व्हिडिओ पूर्ण करणार आहे, म्हणजे तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे. तर चला आता पहिल्यांदा बघूया आपण जो सगळ्यात सोपा मार्ग असतो आणि जो सगळ्यात चांगला मार्ग असतो हा म्हणजे ट्रेनचा. तर मुंबईवरून तुम्हाला 2 ट्रेन अवेलेबल आहेत. एक आहे कोणार्क एक्सप्रेस जी दररोज दुपारी 2 वाजता तिकडून सुटते आणि दुसरी आहे LTT विशाखापट्टणम एक्सप्रेस जी सकाळी 7ला मुंबईवरून सुटते. या आठवड्याभर गाड्या अवेलेबल असतात. आता आपण गृहीत धरूया आपण शुक्रवारी दुपारी 2 वाजता निघालेलो आहे कोणार्क एक्सप्रेसने, किंवा शुक्रवारी सकाळी 7 वाजता तुम्ही निघालेला आहात विशाखापट्टणम एक्सप्रेसने. ह्या 2 एक्सप्रेसने तुम्ही निघाल्यानंतर तुम्ही साधारणपणे कोणार्क एक्सप्रेस पोहोचणारे दुसऱ्या दिवशी शनिवारी दुपारी 12:30 वाजता आणि विशाखापट्टणम एक्सप्रेस दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता पोहोचणार आहे. दोन्ही गाड्या या रात्री 12 ते 1च्या दरम्यान परत तुम्हाला पकडता येतात. तिथं वेळ मी स्क्रीनवर दाखवलेली आहे, परतीची वेळ. ओके, एक आहे 12:30 वाजता जी कोणार्क एक्सप्रेस आहे आणि दुसरी रात्री 1:10 आहे विशाखापट्टणम एक्सप्रेस. आणि दोन्ही गाड्या या दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे 4 ते 4:30च्या दरम्यान मुंबईला पोहोचतात. ठीक आहे, म्हणजे शनिवारी सकाळी तुम्ही पोहोचलेला आहात समजा विशाखापट्टणम एक्सप्रेसने 7:30 वाजता आणि तुम्हाला रात्री 12 नंतर परत निघायचं आहे आणि तुम्ही शनिवारी रात्री निघणार आहात म्हणजे रविवारी पहाटे आणि सोमवारी तुम्ही पोहोचणार आहात मुंबईला परत. म्हणजे तुम्ही सकाळी पहाटे 4ला पोहोचला की कामाला जाऊ शकता. ठीक आहे, या प्रकारे आपलं शेड्यूल असेल. आता समजा आपण पोहोचलेलो आहे पिठापुरमला. विशाखापट्टणम एक्सप्रेसने गेला तर सकाळी 7ला पोहोचलेला आहे, त्यामुळे तुम्हाला रात्री 12 पर्यंतचा पूर्ण वेळ अवेलेबल आहे. तर पहिल्यांदा रेल्वे स्टेशन पासून हे जे श्रीपाद श्री वल्लभ मंदिर आहे, मुख्य मंदिर आहे, तर हे अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही एखादी रिक्षा करून तिथं सहज पोहोचू शकता. आता तिथं भक्तनिवासचं बुकिंग तुमचं झालेलं असेल तर तुम्ही भक्तनिवासमध्ये जावा किंवा हॉटेलमध्ये जावा, फ्रेश व्हा. तुम्हाला साधारण फ्रेश होऊन सगळं होईल बाहेर येईपर्यंत साधारणपणे 9 वाजतील 9:30 वाजतील असं आपण गृहीत धरू. तिथे आरती असते, त्या आरतीला तुम्ही उपस्थित राहा. आरती झाल्यानंतर तिथेच एंट्रीलाच, मंदिराच्या एंट्रीलाच एक छोटंसं त्यांचं एक विक्री केंद्र आहे जिथं प्लास्टिकच्या डब्या साधारणपणे 20-20 रुपयाला ते अवेलेबल असतात. तर ती डबी तुम्ही घ्या आणि तिथं लाईन लागते आरती झाल्यानंतर, त्या लाईनमध्ये उभं राहा आणि छानपैकी चंदन 2 डब्या घेतलं तर एकात चंदन आणि एकात कुंकू अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचं असतं, ते अगदी नक्की घ्या, विसरू नका. खूप सुंदर वास असतो, ओरिजिनल चंदन आहे आणि कित्येक दिवस ते तुम्हाला घरी टिकतं आणि फार सुंदर अनुभव असतो तो. तर ते तुम्ही करा. ते झाल्यानंतर आता तुम्ही प्रसादाची वाट न बघता, कारण तुम्ही सकाळी 7ला पोहोचलेला आहे विशाखापट्टणम एक्सप्रेसने, तर तुम्ही जमलं तर श्री सत्यनारायण स्वामी टेम्पल जे आहे अण्णावरमला, तर त्याला तुम्ही जाऊ शकता. ते आहे इथून 60 किलोमीटर अंतरावर. घाट सेक्शन आहे, खूप उंच आहे डोंगरावर. मग तुम्ही काय करा, रिक्षा करू शकता तुम्ही. रिक्षावाले साधारणपणे ते टेम्पल आणि परिसरातली सर्व हे मिळून साधारण 1,500 ते 2,000 रुपये चार्जेस घेतात. समजा तुम्ही डायरेक्ट स्वामीनारायण टेम्पलला गेलात तर तिथं गेल्यानंतर तिथंही प्रसादाची अवेलेबिलिटी आहे. तुम्ही तिथं दर्शन घ्या. VIP दर्शन घेतलं तर फास्ट होईल थोडंसं, कारण नॉर्मल दर्शनाची लाईन खूप मोठी असते. मी जेव्हा गेलो होतो तेव्हा साधारण ऑड डे होता, तरी पण मला 1-2 तास लागले होते लाईनमध्ये आणि जेवायला नंतर मला 3 तास गेले. तर हे मला नंतर लक्षात आलं की मी उगाचच थोडासा वेळ घालवला. त्याच्याऐवजी तुम्ही VIP दर्शन घेतलं तर जेवण आणि दर्शन हे फास्ट होऊन जाईल तुमचं. तिथून तुम्ही दुपारपर्यंत परत याल. आता दुपारी 4 पर्यंत बाकी परिसरातली सर्व मंदिरं बंद असतात. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं, 4 नंतर परत रिक्षा घ्यायची आणि साधारणपणे हा पूर्ण राऊंड जो आहे हा 14 किलोमीटरचा राऊंड आहे. सर्व मंदिरं तुम्ही कव्हर करायची असेल तर मी इथं गुगल मॅप तुम्हाला दाखवतोय आणि या गुगल मॅपची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय व्हिडिओच्या. म्हणजे काय होईल की तुम्हाला ते क्लिक केलं तर तुम्हाला सर्व मंदिरं एका सिक्वेन्समध्ये मी लावलेली आहेत. मी कारने गेलेलं असल्यामुळे मी एक सिक्वेन्स प्लॅन केलेला होता, तर तो तुम्हाला आरामात मिळेल. एक मुख्य मंदिर तर आहे की कुकुटेश्वर स्वामी मंदिर, की जिथे पादगया पण म्हणतात, तर त्याचं पण मंदिर आहे. तर हे मंदिर मात्र आवर्जून भेट द्या. बाकी सर्व मंदिरं इन केस नाही जमली तर हे मंदिर मात्र तुम्ही चुकवू नका, त्याला नक्की भेट द्या. बाकीची पण मंदिरं आहेत, अनघा लक्ष्मी टेम्पल आहे किंवा कुंती माधव स्वामी टेम्पल आहे. तर ही सर्व जी मंदिरं आहेत या सर्व मंदिरांची मी गुगल लिंक दिलेली आहे, मॅपमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. ही सर्व मंदिरं
व्हिजिट करायला विसरू नका. हे सर्व साधारणपणे 1-2 तासात तुमचं पूर्ण होऊ शकतं. हे सगळं पूर्ण झालं की संध्याकाळी जी पालखी असते मंदिरामध्ये, त्या पालखीला तुम्ही 7 वाजता नक्की उपस्थित राहा. थोडंसं लवकर या, कारण गर्दी खूप असते पालखीला. आणि पालखीचा सोहळा झाल्यानंतर तो सुंदर सोहळा असतो, अतिशय उत्कृष्ट असतो. मी त्याचा काही व्हिडिओ टाकेन. आणि त्यानंतर तुम्ही प्रसादाला जाऊ शकता. दुपारचाही प्रसाद असतो आणि रात्रीचाही प्रसाद असतो. पण तुम्ही दुपारी जर का स्वामीनारायण टेम्पलला गेला असाल तर तिथं प्रसाद घ्या. रात्रीचा प्रसाद तुम्ही इथं घेऊ शकता. सकाळचा नाश्ता पण अवेलेबल असतो मंदिरामध्ये, त्यामुळे तुम्ही नाश्ता पण तिथे करू शकता. समजा तुम्हाला कुठेही प्रसाद घ्यायला जमलं नाही तर मंदिराच्या जवळच एक मराठी माणसाचं हॉटेल अवेलेबल आहे. एकमेव हॉटेल आहे, त्यामुळे तुम्हाला लगेच ओळख होईल. तर तिथं तुम्ही छान महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण जेवू शकता. आता रात्रीचा तुमचा जर का आरती झाली, तुमची पालखी झाली, आरती झाली आणि सर्व झाल्यानंतर तुम्ही रात्रीचा प्रसाद घेतला, त्यानंतर 12 वाजता तुम्हाला 12 नंतर तुमची ट्रेन आहे ती पकडून तुम्ही परत मुंबईला किंवा पुण्याला परत जाऊ शकता. इतकं सोपं आणि छान काम करू शकता तुम्ही. आता विमानाने जर का तुम्ही आलात तर विमानाने तुम्ही येणार आहे विशाखापट्टणमला. विशाखापट्टणमवरनं तुम्ही गाडी करावी लागेल. साधारण 160 किलोमीटर अंतर आहे आणि 3 ते 4,000 रुपये लोक घेतील. सकाळी तुम्ही तिथून निघायचं, दर्शन वगैरे सगळं घ्यायचं आणि रात्री तुम्ही परत जाऊन परतीचं विमान तुम्ही पकडू शकता. बाय रोड तर अतिशय उत्कृष्ट आहे. हैदराबाद मार्गे तुम्ही गेलात तर एकदम छान रोड आहे आणि काहीही त्रास न होता पूर्ण ऑटो पायलट मोडवर तुम्ही अगदी पिठापुरम पर्यंत पोहोचू शकता. पिठापुरमच्या आतमधले रस्ते खूप छोटे आहेत, हे लक्षात ठेवा. कार पार्किंग हे मोठे इश्यू आहे, कारण सिटीच्या आतमध्ये खूप छोटे छोटे रस्ते आहेत. त्यामुळे कार मी घातली होती, पण त्या दिवशी 31 डिसेंबर होता, त्यामुळे ट्रॅफिक नव्हतं, त्यामुळे माझी कार मी घातली. पण जर गर्दी असेल तर फारच अवघड काम आहे बाबा. इथं पार्किंग जे संस्थांचं आहे ते अतिशय छोटं आहे आणि एक जे हॉटेल आहे मी सजेस्ट केलेलं आहे त्या हॉटेलचं स्वतःचं पार्किंग आहे. 2च पार्किंग अवेलेबल आहेत, बाकी कोणाचंही पार्किंग अवेलेबल नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता तुम्ही हे सगळं केलेलं आहे. आता तुमची राहण्याची जी व्यवस्था आहे, ओके, अकोमोडेशनसाठी, त्यासाठी तुम्हाला जर का संस्थांचं जर का भक्त निवासचं बुकिंग करायचं असेल तर तुम्हाला साधारण 45 दिवस आधी त्यांना एक ईमेल पाठवावी लागते. त्याच्यामध्ये तुमचा आधार नंबर, किती मेंबर्स आहेत, सगळ्यांची नावं, हे सगळं मेन्शन करून त्यांना तुम्ही तारीख, की किती वाजता तुम्ही चेक इन करणार आहात आणि किती वाजता चेकआउट करणार आहात, ही सर्व माहिती info@sripadshrivallabha.org ईमेल ID मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, त्याला तुम्हाला ईमेल करायचे आहे. त्यांचं जर का कन्फर्मेशन आलं बुकिंगचं तरच तुम्हाला बुकिंग मिळणार आहे. आता जे भक्त निवास आहे त्याच्यामध्ये लिफ्ट नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक असतील तर लिफ्ट नसल्यामुळे त्यांना वर चढायचा आणि उतरायचा त्रास होईल, त्यामुळे मग तुम्ही खासगी हॉटेलमध्ये जाऊ शकता. मी तिथली 10 हॉटेल्स व्हिजिट केली. सगळ्यांचे रेट्स हे सेम आहेत. नॉन एसीला 1200 रुपये दिवसाला आणि एसीला 1500 रुपये दिवसाला, असे त्यांचे रेट्स आहेत. तर त्या 10 मधली मला 3च हॉटेल योग्य वाटली, जी स्वच्छ आणि अतिशय चांगली मेंटेन केलेली आहेत, त्यामुळे मी ती तुम्हाला रेकमेंड करतोय. ओके, तर तिन्ही हॉटेल्सचे व्हिडिओ मी सेपरेटली टाकलेले आहेत, तर ते तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की तिथे फॅसिलिटीज कशा आहेत, काय आहेत त्या. आता जे हॉटेल मी सिलेक्ट केलेली आहेत, सगळ्यात बेस्ट हॉटेल आहे श्री दत्त पादुका निवास. हे प्रशांती मॅडम म्हणून ते ऑपरेट करतात. 2 हॉटेल आहेत त्यांची, दोन्ही अगदी मंदिराच्या जवळ आहेत. तर या हॉटेलची वैशिष्ट्य मी थोडक्यात सांगतो. एक तर तिथं लिफ्ट अवेलेबल आहे, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना प्रॉब्लेम नाही. दुसरी गोष्ट, ज्येष्ठ नागरिकांसाठी 24 तास डॉक्टरची अवेलेबिलिटी आहे. केव्हाही लागलं तर ते लगेच डॉक्टर बोलवून घेतात, हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि टॉवेल अवेलेबल आहे, म्हणजे मुख्य म्हणजे टॉवेल आणि टॉयलेटरीज ते देतात 1200 रुपयामध्ये, जे बाकीचे हॉटेल्स देत नाहीत. फार महत्त्वाचं आहे, कारण इथून पुण्या मुंबईवरनं टॉवेल फक्त घेऊन जायचं म्हणजे ते वजन वाढतं आपलं सामानामध्ये. तर ते तिथं अवेलेबल आहे. वायफाय अवेलेबल आहे आणि यांच्याच हॉटेलचं फक्त सेपरेट पार्किंग पण अवेलेबल आहे. बाकी कुठल्याही हॉटेलला स्वतःचं पार्किंग नाही. 2 नंबरचं रेकमेंडेशन आहे माझं, श्री दत्त आनंद निलयम म्हणून हॉटेल आहे. ह्या हॉटेलला पण लिफ्ट अवेलेबल आहे आणि ह्या हॉटेलमध्ये जो ओनर आहे त्यांचं घर खाली आहे, त्यामुळे किचन फॅसिलिटी अवेलेबल आहे. तुम्हाला हवं ते महाराष्ट्रीयन स्वयंपाक ते करून देतात. तुमच्या जर बरोबर बाळ वगैरे असेल तर बाळाचं जर का फूड, बेबी फूड प्रिपरेशन करायचं असेल तर लगेच किचन ते तुम्हाला देतात. तुम्हाला हवं ते करून देतात किंवा तुम्ही पण किचन वापरू शकता. हा मला एक पॉझिटिव्ह पॉईंट वाटला. ही सर्व हॉटेल ही मंदिराच्या 2 मिनिटाच्या अंतरावर आहेत, मी सजेस्ट करतोय ती. तिसरं हॉटेल आहे श्रीपाद महाराज रूम्स म्हणून. हे पण ब्रँड न्यू बिल्डिंग आहे. यांच्याकडे लिफ्ट नाहीये, पण हे हॉटेल पण स्वच्छ आणि खूप छान आहे. इथे रूम्स वगैरे अतिशय स्वच्छ आहेत. ही तिन्ही हॉटेल अगदी चांगली आहेत, म्हणूनच मी रेकमेंड करतोय. बाकी कुठलीही हॉटेल मी बघितली एवढी स्वच्छता नव्हती. मी ज्या हॉटेलमध्ये राहिलो होतो तिथेही स्वच्छता नव्हती, त्यामुळे मी तर त्यांचं नाव पण इथं सांगत नाहीये. तर अशा रीतीने तुमचं छानपैकी सर्व प्रवास होईल.
कुठली मंदिरे व्हिजिट करायची याची सर्व लिस्ट आणि गुगल मॅप मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. त्याच सिक्वेन्सने सर्व मंदिरं व्हिजिट करा आणि परतीच्या प्रवासाला तुम्ही लागू शकता रात्री 12 नंतर आणि मुंबईहून पुण्याला सुखरूप परत येऊ शकता. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. धन्यवाद.